भरली पाहिजे ना. इकडे आहे मस्त गोड आहे पण इकडे खूप सारे करवंद आहेत. पूर्ण असा गट्टाच्या गट्टा आहे करवंदाचा पूर्ण काळी काळी एकदम. इकडे आई जमवते. पदू पण आलं आहे. हे बघा मस्त भेटले आंबे एका झाडावरून. सगळे हे रायवरी आंबे आहेत, रानटी आंबे आहेत. तर नमस्कार मित्रांनो, मी जीवराज. मित्रांनो गावी आलो कोकणामध्ये आणि आम्ही आता चाललो आमच्या रानामध्ये करवंद काढायला. पाटे बघा पदू आहे, आदू आहे, आई पण आलेली आहे. तर आम्ही असे सर्वजण चाललो आहे करवंद काढायला. जास्त लांब जात नाही, जवळपास चाललो आहे. आणि गावातले माणसं करवंद आणतात सध्या खूप. तर म्हटलं आईला बोला आपण पण जाऊया जवळपास. तर आता मी इकडे चाललो आहे. तर हा आमचा वरचा डोंगर आहे, त्या जवळपास चाललो आहे आम्ही तिकडे काढायला. तर किती करवंद भेटते तुम्हाला दाखवतो व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. बघा आई पण आले सोबत. तर आई घेतले एक गरको बघू ते पुढे. गरकोमध्ये ही अशी पुढचा भाग असतो ज्याने आंबे आपण काढतो लांब लांबचे. अशी काठी असते. डोक्यावरती आहे काय गम्यालामध्ये गम्याला घेतले. हां कोयती घेतले, एक छोटंसंही घेतलं करवंद जमवायला, पिशवी वगैरे आंबे. आता हा चाललो ना आम्ही. ही बोट ही चढण जी आहे ना ही आमची किल्लवण्याची वाट आहे. म्हणजे प्रत्येक रानाला नाव आहेत. तर आम्ही तिकडं चाललो आहे वरती. तिकडे कशी खूप सारीशी करवंदीची पूर्ण झाडी आहेत. तिकडे मस्त काठीकडे करवंद असतील. पुढे चालले आई चालले, आदू चाललाय, पदू चाललाय. बरोबर चाललाय सर पुढे. इकडे पदू आलाय, आदू आलाय, दोघं जण आलेत. करवंद किती आहेत वरती, बाप रे खतरनाक करवंद आहेत. पूर्ण ही आहेत करवंदाचा पूर्ण गट्टाचा गट्टा झालाय. खूप सारे करवंद आहेत. तुझं कसं गोड आहे का बघ. लय गोड आहे ना, पूर्ण साखर पूर्ण खतरनाक. येताना घेऊया आई ह्याची करवंद आपण. खूप सारे करवंद आहेत आणि खूप गोड आहेत. एक नंबर. तू काय आलास बास्केट छोटासा त्यामध्ये घेणार. हा काय येल्लोवाला. चला असं आतमध्ये शिरलो जंगलामध्ये. तर थोडं सावली येते, बरं वाटतं. पण आता थोडंसं 4 वाजलेत, ऊन पण कमी झालं आहे. दुपारचं एवढं खतरनाक ऊन असतं ना, बाहेर पडूसं वाटतच नाही. जास्त लांब नाही मी आलो, जवळच आहे. ट्रेकिंग जवळपास आलो आहे आपण. आता पोचू आपण 1-2 मिनटामध्येच. जास्त काही लांब नाही आहे, जवळच आलो आहे. आणि पोरं सोबत आहेत ना, त्यामुळे जास्त लांब जाऊ शकत नाही आपण. आणि खायतून वरून आहे ना खाली गाव दिसतो पूर्ण खालची गावची पूर्ण घरं दिसतात. आणि पावसामध्ये एवढं दृश्य भारी असतो ना, खतरनाक. ह्या डोंगरावरून सगळं बघा खाली बघा, असं पूर्ण आपलं गाव दिसतं खाली. पूर्ण आपलं घरं दिसतात. हा आपला आंबवली गाव आहे. आणि त्याची दिसते ना सी टाईप आकाराची ती नदी, ती भाजा नदी आहे. आणि असं मेहमान चालू आहे. पावसामध्ये बघायला ना खूप छान वाटतं. इकडे पूर्ण खराटीमध्ये नांगरणी चालू असते, भात लावणी चालू असते. आणि पूर्ण इकडे पूर्ण दृश्य आहे ना पूर्ण हिरवगार होतो. मग डोंगरामधून काही वॉटरफॉल दिसतात, धबधबे दिसतात, मस्त वाटतं. आता मी पूर्ण डोंगराच्या वरती पोचलो आहे. या साईडने डोंगर मोठा नाही आहे, छोटा डोंगर आहे. इथून पूर्ण आपलं खाली गाव पण दिसतं. तर आता इथून आहे ना जी जवळपासची करवंद आहेत ना आपण ती काढणार आहोत. तर इकडे आई थोडीशी तिथे मध्ये गेले पर्यामध्ये, ते आंब्याचं झाड आहे ते बाहेर गेले. ते आंबे आले झाडावरती ते. तर इकडे आदू आणि आदूला विचारूया आपण कसं वाटतं तुम्हाला ट्रेकिंग हा आदू तू असं कधी फिरला आहे पुण्यामध्ये असं कधी. तो आदू पुण्याचा आहे. इकडे एक आपल्या आंब्याचं झाड दिसलं आहे. तर आंबे काढायला आलो आहे. तर आईने बघितलं आंब्याचं झाड. इकडे बघा वरती खूप सारे आंबे लागलेत. आणि हा कलम नाही आंबा आहे. ते आंबे एक पहिले काढूया आधी वर जाऊन. खालून खाली जेवढे येतील ना तेवढे काढूया. आता वर झाडावर चढवते आंबे काढायला. आणि वरती लांब साईडला आंबे आहेत, जेवढे पडतील ना हलवून ते पण घेऊन जाऊ घरी. तेवढं झाडावर चढतो आम्ही. मस्ती करू नको.
थोडे भेटले आंबे, अजून खाली पडलेत, खाली पात्रीमध्ये शोधते आंबे, पण चांगले भेटले आंबे. हे बघा मस्त भेटले आंबे एका झाडावरून. आणि सगळे हे रायवरी आंबे आहेत, रानटी आंबे आहेत आणि खूप छान भेटले. आता ह्याची मस्त उसळी बनवली नाही, पूर्ण अर्धा आंबे भरला. पूर्ण आंबे हलवले ना, पूर्ण खाली पडले इकडे सगळे, जमवले एका ठिकाणी. आता आई घमा घेऊन आलं आहे, आता घेऊन चाललो आहे. इथे खाली पडलं बाई, तो इथे पडला आहे. पावसावर वरटते कसला करून झाडा बघा, केवढा आहे ना पदू. हे बघ केवढं मोठं मोठं आहेत. कशा 2 टेल्ले पिल्ल्याने आणले, घेऊन आलो रानामध्ये. आणि मित्रांनो आम्हाला ना आंबे करवंद जमलीच हळूहळू. तर आम्हाला इकडे हे पण भेटली, जांभळं भेटली बघा. ही जांभळं झाड आहे पूर्ण आणि वरती जांभळं बघा, इकडे बघा असे पूर्ण जांभळं वरती आहेत. त्यामुळे काढतो बाबू, वरती ना कळा लागेल, भरपूर यायचा जांभळं तर ना. हे बघा वरती पूर्ण काळी काळी दिसत आहे, पूर्ण जांभळं आहेत. खाली खूप जांभळं पडले बघा, खाली पूर्णही पडले, पातेरी पडले बघा, मस्त आहे जांभळं. अशी जांभळं पडलं तर खाली अलगद पडतात पातेरीवरती. एक आंबा एकदम हाताला लागते, जांभळं एवढी पिकलीत बघा. पूर्ण घुट्टे घडीचे पूर्ण घडी आहेत, भरपूर आले जांभळं. आंबा किती आहे त्याच्यामध्ये जांभळं काढ. आंबा लय गोड आहेत. मस्त काळी काळी दम आहेत. वर चढू ना, वरती खूप आहे. हा ना नको टावल्यामध्ये घेतो, चढायला जरा मस्ती करू नको तो. थांबा इथं पूर्ण असे हाताच्या पूर्ण घोडी येतात हाताला, खूप आले वरती एकदम असं भरले पूर्ण जांभूळ. आणि डोका बिका लागतं बघा इकडे, पूर्ण जांभळं आहेत. इकडे बघा किती जांभळं आहेत. आणि अशी फांदी पण ओढून घेतली, एक हातामध्ये पकडले फांद, तर तेवढी जांभळं आहेत ना बरीच. आणि वरची झाडावर चढलो, कारण की खाली हलवल्यानंतर पूर्ण पातळीने पडतात, समजत नाहीत. त्यामुळं असं वर थोडं हाताला जेवढे येतील ना तेवढी काढतो आहे. मित्रांनो जेवढी झाडं जमली काढायला तेवढी जांभळे काढली आपण. आणि जेवढी लांब फांद्या पण अशा हलवली आणि खाली पडलीत. खाली आता पोरं टिपतात आणि आई पण टिपते. आणि बाकीचे मी जमवून ठेवले यामध्ये, दाखवतो खाली गेल्यावरती. वरती आहे ना अशी खूप अशी लांब जांभळं आहेत, तर असे हलवायला लागते, हलवल्यानंतर खाली पडतात, परसायला पडतं. तर खाली पडलेत, खाली टिपून दाखवतो मला किती भेटतात ते काढायचे जांभळं खूप भरपूर आली जांभळं बघा, पूर्ण जांभळं हे इकडे वरती पूर्ण जांभळे जी आहे पूर्ण. चढलेलं ना ते हीट काढली अख्खी टॉवेलमध्ये, मस्त काळी काळी पूर्ण वाटतात. आणि आईकडे खाली जे हलवलेत ना खाली टिपते खाली. हां खाली पडलीत ना वरती पात्र्यामध्ये, हे अलगत राहतात वरच्यावर, ते टिपतो आपण. खाली खूप पडलीत हे बघा, जमवतोय. आम्हाला जांभळं भेटली, आता आपण काय टिपतोय करवंद. तर आम्हाला जे जाताना भेटले ना करवंद, आम्ही ते जमवून चाललो आहे. आणि घ्यायच्या आधी आम्ही एक टेस्ट करून बघतो आंबट की गोड आहे, कारण की सगळीच करवंद गोड नसतात. ते जमवतो आम्ही. इकडे खूप सारे करवंद आहेत, पूर्ण असा गट्टाच्या गट्टा आहे करवंदाचा, पूर्ण काळी काळी एकदम. इकडे आई जमवते, पदू पण आला आहे, आडू इथं उभा आहे, मस्त एकदम करवंद काळी काळी एकदम कुट्ट एकदम, ओढत नाही. पदू पटापट जमवा चला. तर करवंदा ठीक असतो. आता घरी जाऊन साबणाचा हात धुवू आपण. हां
पण ते काढेपर्यंत चीक असतो, नंतर ते सुकल्यानंतर चीक जातो तो. मीठ टाकून मस्त होतं. मीठ टाकून का की लागतं खतरनाक करवंद. भारी लागतात ते. हां पावसाळी मस्त लागत नाही. पावसाळ्याचे. इकडं आई टिपते जाळी करवंद. तुला करवंद पाहिजे नुसती खायला, त्याला ते करवंद देऊन हे घे. जाड जाड करवंद बघ. हे घे. चल आहे तिथं खाली जाऊ. भेटली बऱ्यापैकी ना बघते. हे बघा आता खाली करवंद भेटले आम्हाला. अर्धा घंटा जांभळं आहेत, आंबे भेटले, मस्त भेटले. रानामध्ये काय काय भेटतोच ना. हे करवंद भेटलेत. आता खाली खाली चाललो ना आपण हळूहळू, तर आता आपण भेटतील तशी आपण करवंद जमवत जाऊ. हे बघा ऊन पण खाली चाललं आहे बघा. संध्याकाळी 5:30 वाजायला आले, 5:30 झालेत. आणि खालचा असा गावचा पूर्ण नजारा हे बघा. असे डोंगराच्या पलीकडून आता इकडे ऊन चाललं बघा. हा जा जाऊया ना घरी आता आपण. इथे रस्त्याला भेटलं आम्हाला करवंद, ते करवंद काढतो आम्ही. बाकी जांभळं भेटले आम्हाला, आंबे भेटले बऱ्यापैकी. आणि आता आम्ही इथून चाललो आहे घरी. आपला कंप्लीट रानमेवा झालेला आहे. अजून वरती गेलो असतो ना, ह्या डोंगराच्या वरती डोंगर अजून काय तिकडे तर खूप सारे भेटतात. तिकडे फळ भेटतात, साजनं भेटतात, करवंद, जांभळं, आंबे खूप सारे भेटतात. पोरं होती म्हणून आम्ही जवळ गेलेलो. आणि एकदा अजून एकदा फेरी होईल आपली रानामध्ये, कारण की हे आहेत ना करवंद, ते पाऊस पडल्यानंतर करवंद खराब होतं. त्यामुळे आपण पावसाच्या आधी इथं घेऊन जाऊ करवंद मुंबईला सुकवून वगैरे मस्त मीठ टाकून. आता ही फक्त खाण्यापुरती घेऊन चालू आपण घरी. बाकी अजून महिना बाकी आहे. आपण लागलेलं येऊ भरपूर करवंद काढायला. मित्रांनो फायनली आलो आहे खाली गावाच्या इथे. आता ही आमची वाळची वली आहे, तिकडे आलो आता आम्ही फायनली देऊळ पकड इकडे. आणि मस्त भेटले नाही करवंद, जांभळं वगैरे. आम्हाला हे माहिती नव्हतं जांभळं भेटली कधी. आणि फक्त करवंद आंबे बघायला गेलेलो, पण जांभळं भेटले मस्त. आणि अजून बऱ्यापैकी भेटले असती, पण पोरा होती लहान लहान, त्यामुळे पटकन आलो आपण खाली. खालचा पूर्ण परिसर आमचा. आईच्या डोक्यावरती आहेत आंबे आहेत. वाट आहे ना देवलाकडची वाट आहे. आणि इकडं देऊळ आहे आमचा गावचा देऊळ. आणि इकडं आमचा जुना चाफा आहे, कसला फुलला आहे बघा पावसाच्या आधीच. हे बघा पूर्ण फुलाने भरलं आहे. खूप मोठा होता पण वादळामध्ये तुटला गेल्या वर्षी. आता इकडे मस्त फुललं बघा पूर्ण, मस्त वाटतंय बा. पाणी सोडायला इकडं आमची गावची पाणी टाकी आहे. टायमिंग आहे सकाळ संध्याकाळ. मे महिन्यामध्ये कसं जास्त लोक येतात गावाला, त्यामुळे ना 2 टाईम सोडतात. हे बघा हे बघा हे बाबा आहेत ना आमचे अजून बाबा, ते पाणी सोडतात गावचं. त्यांना बरोबर माहिती आहे कुठला कॉक कुठला चालू करायचा ना. आता हा कॉक कुठला चालू करतात आहे खालच्या वलीचा, हा फणसवाड्या सोडतात. तर हा पूर्ण कॉक आहे ना फणसवाडीकडे जाईल. अशा वेगळे वले आहेत, फणसवाडी, खालची वली, कातल्यावली. बाकी सोडलात अच्छा लांब लांब आहे एकदम. ती तो कॉक आहे तो फणसवाडीचा आहे. ही मालाची वली. बाकी इथं हे 4 कॉक आहेत ना, ते वेगळ्या वलीचे आहेत. असे प्रत्येकाकडे जातो पाणी. आणि अशी ही एक टाकी आहे, ह्याच्यावरती अजून मागे एक मोठी टाकी आहे. अशी टाकी आहेत. टायमिंग असं ना किती वेळ पाणी सोडता? 1 तास रिकामी होईपर्यंत ना. आणि सकाळी ओके. बाकीच्या टायमाला पाणी आहे ना 24 तास. फक्त एप्रिल मे मध्ये लागला ना की पाण्याचा टाईम होतो 2 टाईम. आणि कसं मुंबईची माणसं येतं गावाला, त्यामुळे पाण्याला टाईम लावतात. मजा आली आपल्याला ना जंगलामध्ये. आता मस्त सांगून करूया आपण. हां जीप बघू दे. हे बघ जांभळं खाऊन कशी झाली जीप. तर मित्रांनो ह्या साईडला बघताय ना आपण रानामध्ये मागाशी आणले संध्याकाळी. हे आंबे आणले कच्चे, इकडे करवंद आहेत आणि हे जांभळं आहेत मस्त. 3 प्रकारचे रानमेवे भेटले आपल्याला. तर मित्रांनो अशा प्रकारे आम्ही घरी आलो आहे आणि संध्याकाळी जाऊन आलो फेरफटका मारून रानामध्ये. तेवढे भेटले आपल्याला आंबे, करवंद आणि जांभळं वगैरे. तर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा मला. आणि चॅनलवरती नवीन कोण असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा. इथून पुढं आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील, कारण की मी मला गावी आलो आहे तर ब्लॉग तर मस्त मस्त बनतील. आणि तुम्ही सांगा मला कशी ब्लॉग बनवते. तर चॅनलवरती नवीन कोण असेल नक्की चॅनल सबस्क्राईब करा, ते बेल आयकॉन दाबा. तर भेटू अशा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय 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 बाय.